त्याला वंदन करून आज मात्र या समालोचनाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंगेश नागकर मित्रमंडळ आयोजित युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस सन्माननीय श्री अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला वाय चषक 2024 पर्व 14 मध्ये आज अंतिम दिवसात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपउपांत्य फेरीची मॅच नंबर 2 आपण आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली बघणार आहोत. एका बाजूला आदित्य सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलात तर रॉयल फॅम चेंबूर. Six to go. Here it's begin. Let's play. पहिला चेंडू डाउन साइड चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच उदयजी चव्हाण यांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने मात्र सांघिक धावांचं खातं उघडलंय. धीरज पहिलाच बॉल दिशा भटकलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त टॅप पाहायला मिळतोय. बॉल जातोय मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. खणखणीत वाय चषक चौकार. काय सुरुवात केली आहे. एका बॉल मध्येच 5 धावा जमवलेत. नाव आहे करण अर्थात करण. समोरच्या आपल्या मैदानाच्या रस्त्यावरती ज्या 2 व्हीलर बाईक पार्क केलेल्या आहेत खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्थित करा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक बॉलला आतमध्ये पुश करतोय. चांगली फिल्डिंग या वेळेला बघायला मिळते. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल करणला. रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर बॅटिंग करत असताना सुरुवात स्टार्ट चांगली आहे. धीरज नेक्स्ट बॉल साठी स्ट्राइक वर येतोय मात्र आनंद. या वेळेला जबरदस्त स्क्वेअर कट. नजाकत ताकद सर्व काही या फटक्यामध्ये अलॉंग विथ द कार्पेट. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. ये तो बस ताकी ताकी है पिक्चर अभी बाकी है. RM रेनबो पहिला संघ ठरलाय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी आज दिवसभर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वाय चषक 2024 सीझन 14 मध्ये सुंदर फटका. आनंद मात्र त्या ठिकाणी आनंद देतोय आपल्या टीमला. या 4 धावांसोबत संघाच्या धावफलकात बदल. धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये बिनगडी बाद 10. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांच्या अंगावरती पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच चे टी शर्ट आहेत. कोलिको एंटरप्राइजेस आभारी असणार आहोत. नेक्स्ट बॉल धीरज विरुद्ध आनंद. या वेळेला टॅप केलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउन्स चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. फक्त आनंदच पाहायला मिळतो या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार. या वेळेला टॅप केला पॉइंटच्या डोक्यावरून. पाठीमागे मात्र फिल्डर आणि बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार. प्रेक्षक बनलाय फक्त बॉलकडे पाहत बसलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 3 चौकार 18 धावा. शेवटचा बॉल आणि या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. काय जबरदस्त स्टार्ट दिलाय.
रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर आणि दुसऱ्या बाजूला आदित्य सत्यविनायक कामोठे 19 विदाउट एनी फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हर समाप्त. बिनगडी बाद 19 धावा संघाच्या खात्यामध्ये. बॅटिंग करतोय आदित्य फॅम स्पोर्ट्स चेंबूर. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती आदित्य सत्यविनायक कामोठे टीमने. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा बरेच प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. न्यू ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज येतोय हार्दिक. काल चांगली कामगिरी केली होती हार्दिकने. आज मात्र नवीन दिवस आहे, नवीन संघ आहे, वेगळं काहीतरी करावं लागेल. सुरुवातीच्या ओव्हरमधून बऱ्यापैकी धावा जमवल्यात आनंद आणि करणने. जवळपास 1200 प्रेक्षक जी स्पर्धा चालू आहे ती लाईव्ह पाहतायत आमच्या ट्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. आणि नाही म्हटलं तरी मागे 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 2.5 ते 2.25 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा ट्रोलिंग स्पोर्ट्सवर ऑफिशियली लाईव्ह पाहिली आहे. खूप चांगला प्रतिसाद युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा. वाय चषक 2024. नवीन ओव्हरचा पहिला बॉल गॅप मध्ये जातोय का, परंतु फिल्डर आलाय, अडवतोय चेंडू. फलकलक मात्र सारखा हलत ठेवण्याचा प्रयत्न आहे करण आणि आनंदचा. स्ट्राईकवर या वेळेला करण. हार्दिकच्या नेक्स्ट बॉलसाठी चांगला फटका खेळलाय. 2 फिल्डर मात्र पाठीमागे आहेत, परंतु निघून जातो बॉल. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळते. एकही डॉट बॉल आलेला नाहीये. आज मात्र काहीतरी निर्धार करून आलेत, काहीतरी ठरवून आलेत. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. 8 चेंडूंमध्ये 5 चौकार आलेत. पुढील 2 संघांनी सुद्धा तयार राहायचंय नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. आणि यावेळेला करणला माघारी परतावं लागेल. चुकीचा फटका खेळलाय. फटका चुकीचा नव्हता, दिशा चुकीची होती असं म्हणावं लागेल. पाहिलेकडे मात्र बॅनरवर जाऊन लागतोय चेंडू, त्यामुळे बॉक्स आउट होऊन माघारी परतावं लागेल. दरम्यान वामिका स्टार पालघर आणि मुकेश रॉयल चेंबूर नेक्स्ट क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरीचा तिसरा सामना. आणि त्या तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मात्र दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पहिली विकेट पटकावली आहे, त्यामुळे कुठेतरी आता इथून पुढे कमबॅक होण्याची शक्यता असू शकते आदित्य सत्यविनायक कामोठे संघाची सुद्धा. टीम हडल त्या ठिकाणी होतंय. रणनीती मात्र आखली जाते पुढील ओव्हर्ससाठी. बॅटर कुणाल मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चौकार आणि 1 सिंगल, वैयक्तिक 9 धावांची खेळी करून करण माघारी परतलाय. तर दुसऱ्या बाजूने आनंदच्या बॅटमधून 3 चौकार 2 सिंगल, अर्थात 14 धावा आतापर्यंत. आणि न्यू बॅटर कुणाल जो स्ट्राईकवर असेल, डावखुरी आताचा फलंदाज आहे. हार्दिकच्या ओव्हर मधले आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक. क्वार्टर फायनल नंबर 2 आपण बघतोय मैदानामध्ये चालू झालेली, जिथे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हार्दिक स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं. लेफ्ट हँडेड बॅटर कुणाल ऑन स्ट्राईक हार्दिकच्या नेक्स्ट बॉल साठी. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता, प्रॉपर फटका नाहीये. एकच धाव घेण्याची संधी मिळते. कुणाल मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. धावफलक मात्र 1 गड पुढे सरकतंय. क्वार्टर सेंचुरी 25 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण झालेत संघाच्या. करण सारख्या फलंदाजाची विकेट आली आहे, परंतु आनंद अजूनही खेळपट्टीवर आहे. चांगला स्कोर अपेक्षित केला जातोय रॉयल फॉर्म चेंबूर संघाकडून. स्वीप करायचा प्रयत्न होता, पाठीमागे मात्र जातोय चेंडू.
बल्लीला आपण बघतो विकेटकीपरच्या भूमिकेत. कालचा दिवस खूप चांगला बॅटिंगचा प्रयत्न झालाय. यावेळेला मनगटी फटका खेळलाय, खूप सुंदर फटका, अगदी पुस्तकी फटका म्हणावा लागेल. कॉपी स्टाईलने मात्र फ्लिक केलं चेंडूला, ग्लान्स केलं चेंडूला आणि एक धाव मिळवली आणि एकेरी धावेसोबत मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं धावसंख्या 26 विथ लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 ओव्हर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 26 रन. आनंद वैयक्तिक 7 चेंडूत 15 वर, तर कुणाल मात्र एका चेंडूत एका धावेवर 26 धावा. प्रेक्षकांना मात्र वारंवार विनंती करतोय, जरा रेलिंग्स वरचं वजन कमी करा. बघा तिकडचं एक बॅनर फाटलाय सुद्धा. आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य आपण सर्वांनी केलेलं आहात. आजचा शेवटचा दिवस आहे, अजून थोडंसं सहकार्य आजच्या दिवसासाठी. आकाश अर्थात आकाश गुरव बल्ली आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर, आउटसाइड द ऑफस्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. एक्स्ट्रा रन्स मिळतील. धावफलक एक घर पुढे सरकेल. 27. एक चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालंय मागील 5 दिवसांपासून आणि यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका खेळलाय, त्यामुळे आनंदला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट आली आहे, आकाश गुरवला मिळते मात्र एक मोठी सफलता, एक मोठं यश. आनंद सारखा एक इनफॉर्म बॅटर आउट. 14 धावा बनवल्या, 15 धावांची मात्र वैयक्तिक खेळी करून माघारी परततोय आनंद. परंतु स्टार्ट चांगला दिलाय, सुरुवात चांगली करून दिली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. बघूया पुढे काय घडतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आलाय. पहिला चेंडू वाईड होता, परंतु दुसरा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये होता, बॅटच्या स्लॉटमध्ये होता, परंतु चुकीचा फटका खेळल्या कारणाने मात्र आनंदला बॉक्स आउट होऊन माघारी परतावं लागेल. अगदी आमच्या कॅमेरामनच्या समोर हा बॉल पकडला जातोय, सीमारेषेच्या बाहेर. न्यू बॅटर हेनॉय, काय फिल्डिंग केली होती हेनॉयने सुद्धा. आज मात्र परीक्षा आहे, तसं बघायला गेलं तर आज एक्झाम डे आहे. इथे मात्र आपलं सर्वोत्कृष्ट द्यायचंय प्रत्येकाला. व्हाईट चषक ट्रॉफी जिंकायची असेल तर मात्र अंतिम विजेता व्हावं लागेल आणि अंतिम विजेता व्हायचं असेल तर आपलं बेस्ट या ठिकाणी द्यावं लागेल. एक दर्जेदार क्रिकेट, एक दर्जेदार स्पर्धा व्हाईट चषक 2024. यावेळेला चांगला फटका बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर फील्डर आहेत, एकच धाव घेण्याची संधी मिळेल हेनॉयला. वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये 1-1 रन. एका बाजूला आपण पाहतोय हेनॉय आणि त्याच्या जोडीला मात्र कुणाल. बल्लीचा पुढील चेंडू, यावेळेला स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची चाचपणी करतोय, बॉल हाताने अगोदर. यावेळेला मात्र हलक्या हातानं पुश केलंय चेंडूला. पाठीमागे फिल्डर आहेत, त्यामुळे कुठेतरी खेळपट्टीच्या जवळ चेंडू रेंगाळत असताना एक पूर्ण केली ती कुणालने आणि त्याच्या जोडीला आता मात्र न्यू बॅटर हेनॉय आलाय. पाहूया कशी जोडी रंगते, किती धावांची पार्टनरशिप बिल्ड करू शकतील हे दोन फलंदाज. सुरुवात तर चांगली करून दिली होती करण आणि आनंदने. पुन्हा एकदा मनगटी फटका. मराठीमध्ये एक म्हण आहे, मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आज मेहनत करायची आहे, परिश्रम करायचे आहेत. नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. यश पाहिजे असेल तर मेहनत, त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. या वेळेला मात्र चांगलं वळण पाहायला मिळते, चांगली फिरकी बघायला मिळते. मॅजिक फिंगर आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश गुरव अर्थात बल्लीच्या माध्यमातून. खूप सुंदर त्या चेंडूला आतमध्ये आणलं. डॉट बॉल. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाऊन मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हर पॉइंटकडे. एकेरी धावेनं मात्र 3 ओव्हरची होते समाप्ती. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात रॉयल फॅम चेंबूर विरोधात मात्र आदित्य सत्यविनायक कामोठे. क्वार्टर फायनल नंबर 2 आपण पाहत आहात. कुणाल वैयक्तिक 4 चेंडू 3 वर, हेनॉय वैयक्तिक 2 चेंडू 2 धावांवर.
एक व्हाईट बॉल, एक विकेट, 3 सिंगल, एक डॉट आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर एक सिंगल. असं मात्र या मागील ओव्हरचं विश्लेषण आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती. 10.33 चा करंट रन रेट. पहिल्या 3 ओव्हरसाठी मात्र फ्रेश बॉलरचा वापर करायचा आहे. आजची स्पर्धा प्रत्येक सामने जे आहेत ते 6 षटकांचे असणार आहेत. धीरज वन्स अगेन अप टू द मार्क. वैयक्तिक मात्र धीरज हे दुसरं आणि सांघिक मात्र 4थं षटक असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 31 बनवले. पुढील 3 ओव्हरमध्ये मात्र किती धावा येतील? स्ट्राईकवर कुणाल, बॉलिंग मार्कवर धीरज. या वेळेला मात्र बॅटची घेतली कडा. विकेट किपर बल्ली मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट थ्रो तर लागलाय. बघूया एका धावेला 2 धावेत मात्र कन्वर्ट केले. या वेळेला दोन्ही फलंदाज तितकेच चपळ पाहायला मिळाले, कुणाल आणि हेनॉय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चोरट्या 2 धावा, अगदी दिवसा डोळ्या झालेली धावांची चोरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बल्लीने थ्रोही चांगला केला होता, निशाणाही साधला गेला, परंतु यावेळेला मात्र बॅटर आपल्या सुरक्षित स्थळी होते. ओव्हर थ्रो झाल्यानंतर यष्ट्यांवर लागून मात्र बॉल डिफ्लेक्ट झाल्यानंतर आणखीन एक धाव घेण्याची संधी मिळाली कुणाल आणि हेनॉयला आणि त्याचा फायदाही त्यांनी उचलला. संधीचं सोनं करावं लागेल. बॉल आणि बॅटची जुगलबंदी स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. वाय चषक 2024 पर्व 14 अंतिम दिवस. क्वार्टर फायनल नंबर 2 बघतोय आपण. या वेळेला मात्र काय कापलाय, स्लाइसिंग कट. एखाद्या कलिंगडाचे बारीक बारीक पीस करावे तसा खेळलेला हा फटका. वातावरण तापलंय आज या स्पर्धेचं. वरती सूर्यदेवही तापलाय आणि स्पर्धेचं वातावरणही तितकंच गरम आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा एक अनमोल नजराला आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत. वाय चषक 2024 अंतिम दिवसातून एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर संघाचा खेळाच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा वाय चषक 2024. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्राकडे मात्र टाकलेला चेंडूला चांगला फटका ऐकते कुणालच्या बॅटमधून. एक क्लासिकल बॅटिंग, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. विकेट टाकायची नाहीये, धावा जमवायचे आहेत, हा निश्चय. 36 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी होते. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय चेंडू. प्रॉपर संपर्क नव्हता तरी सुद्धा मात्र डीप मध्ये गेलाय. एक धाव घेण्याची संधी मिळते हेनॉय आणि कुणालला. चांगलं कम्युनिकेशन बघायला मिळतंय या 2 बॅटर्स मध्ये सुद्धा. स्वतःला मात्र सेट केले या दोन्ही बॅटर्सने. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. धावसंख्या 37, 2 गडी बाद. रॉयल फॅम चेंबूर. आतापर्यंत 6 धावा धीरजच्या ओव्हर मधून आलेत. थोडीशी महागडीच गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल बाकी असेपर्यंत 25 धावा आतापर्यंत धीरजने खर्च केलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपातली. या 38 धावांमधले आपण जर पाहिल्यात तर 26 धावा तर धीरजनेच खर्च केले. पहिलीच ओव्हर 18 धावांची. आणि यावेळेला सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे कुणालच्या बॅटमधून आणखीन एक रन येते. 2 ओव्हरचा स्पेल हाताळलाय. 27 धावा खर्च केल्या. धीरजने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 39 धावा. रॉयल फॅम चेंबूर विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोठे. आजचे सामने मात्र 6 षटकांचे, त्यामुळे 2 गोलंदाज जे आहेत ते 2-2 षटक. पहिल्या षटकातून 18, दुसऱ्या षटकातून 8. आकाश गुरव. बल्ली येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र हेनॉय थोडीशी घाई करतोय. परंतु कुणाल म्हणतोय दुर्घटना से देर भली. एखादा बॉल डॉट गेला चालेल,
परंतु विकेट टाकायची नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचंय आज. सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे, थ्रोही चांगला आहे. एक धाव मात्र अडवू शकलेले नाहीयेत. सातत्यपूर्ण मात्र कुणालच्या बॅटमधून प्रयत्न चालू आहे. चौकाराच्या दिशेने वाटचाल करायचा प्रयत्न करतोय, कधी कव्हर पॉइंट, कधी एक्स्ट्रा कव्हर. परंतु दोन्ही बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे बरेच फटके अडवले गेलेत. 40 रन टीमचे पूर्ण होत आहे 4.2 चेंडूंनंतर. आकाश गुरव तयार नेक्स्ट बॉल साठी. स्ट्राईकवर हेनॉय. वेगवान चेंडू, परंतु दिशाहीन गोलंदाजी यावेळी आकाश गुरवच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेची घोषणा पंच उदयजी चव्हाण यांच्याकडून. 40+ धावसंख्या 41. यावेळेला चांगला फटका आहे गॅप मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. आणखीन एक जबरदस्त खणखणी दणदणी दमदार दर्जेदार एक रूपकार चौकार. हेनॉयच्या बॅटमधून मात्र बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार आपण बघतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस दरम्यान आपण पूर्ण करणार आहोत. वामिका स्टार पालघर आणि मुकेश रॉयल चेंबूर. चला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट टाकली जाईल. हेनॉय मात्र थोडीशी जास्त काही करताना पाहायला मिळाला. धावा घ्यायच्या आहेत परंतु विकेट टाकायची नाहीये, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे होतं हेनॉयने. 45 धावा असताना मात्र हा तिसरा विकेट गमावलाय रॉयल फॅम चेंबूर संघाने. दरम्यान पुढील 2 संघांना मी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबण्याची विनंती करतोय. वामिका स्टार पालघर आणि मुकेश रॉयल चेंबूर. जरा रेलिंगवरच्या हात पाठीमागे घ्या. तिकडे सुद्धा समोर कॉर्नरला सुद्धा जे प्रेक्षक आहेत रेलिंगवरती ज्यांनी हात ठेवलेले आहेत, कृपया सगळ्यांनी आपले रेलिंगवरचे हात पाठीमागे घ्या. धन्यवाद. थोडीशी जास्त घाई आणि ती घाई मात्र कुठेतरी नडली आहे या वेळेला हेनॉयला. चांगली बॅटिंग करत होते. या अगोदर एक चौकारही आला होता, त्यामुळे मला वाटतं जास्त घाई करायची गरज नव्हती हेनॉयला. त्यामुळे अजूनही चांगले फटके ते खेळू शकले असते, परंतु अतिघाई संकटात नाही. आणि हो बल्लीचा नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन. वैयक्तिक धावांचं खातं तो उघडतोय. 9 चेंडूत 8 धावांवर कुणाल बॅटिंग करतोय. धावसंख्या 46 आणि या षटकातला शेवटचा बॉल. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि कुणालने काय फटका खेळलाय. अगदी रचनात्मक फटका, कलात्मक फटका, एक वेल एक्झिक्युटेड फटका. टेक्निकचा वापर केला या वेळेला. अगदी वेगळ्या धाटणीचा फटका खेळत मात्र संघाच्या धावफलकात एका धावेची भर पाडली. धावसंख्या मात्र 5 ओव्हर नंतर 47 धावा. शेवटची ओव्हर शिल्लक. समालोचन कक्षातून मात्र सागर मोरे आणि तसेच आज आणखीन एक आवाज स्पर्धेशी जुडला जाणार आहे, अर्थात युवा टॅलेंटेड समालोचक जावीर आज आमच्या सोबत या स्पर्धेदरम्यान जुडले जातील. मधल्या कालावधीत त्यांचाही आवाज आपण ऐकाल. वायकट्टा वायचषक 2024 सीझन 14 आपण बघत आहात. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरती सुद्धा ही स्पर्धा आपण पाहू शकाल. ज्यांना शक्य आहे ते मैदानावर आहेत, ज्यांना शक्य नाही आहे ते मात्र प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि अजूनही आपण जर या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच दर्जेदार टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत त्या तुम्हाला या चॅनलवरती लाईव्ह पाहता येतील. शेवटची ओव्हर अजयच्या हातामध्ये सोपवली गेली आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडते, स्ट्राईकवर कोण आलाय. पहिला बॉल वेगवान होता, चोरट्या धावेसाठी जातोय. बघा यावर्षी तर भारतीय संघाचे मिस्टर 360 सूर्यकुमार यादव अर्थात सूर्या सरांनी सुद्धा या स्पर्धेची दखल घेतली. त्या दिवशी तिसऱ्या दिवसात त्यांनी व्हिडिओ कॉल करून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळेला महिलांचा सामना सुरू होता, त्यामुळे चर्चा तर झालीच पाहिजे या स्पर्धेची. देश आगे बढ़ रहा है, अच्छे से बढ़ रहा है असा संदेश मात्र दिला त्यावेळेला महिलांचा सामना सुरू असताना आणि प्रेक्षकांची सुद्धा खूप तारीफ केली. चांगला फटका, परंतु चोरटी दाखवण्याच्या नादामध्ये मात्र माघारी परतावं लागेल कुणालला. चौथा विकेट गमावलाय रॉयल फॅम चेंबूर संघाने. यानंतर वामिका स्टार पालघर आणि बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. चेंबूरचे दोन संघ आज सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात काल जर आपण पाहिलं तर ओव्हर 40 गटातून कल्याणचे दोन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर मी विनंती करतोय, चला आता टॉस होणार आहे. वामिका स्टार पालघर आणि बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. टॉससाठी या, लास्ट कॉल आहे. न्यू बॅटर येतोय घनश्याम. यावेळेला जबरदस्त स्वीप आणि पहिल्याच बॉलवर आओ देखा ना था और गेंदबाज को दिखा दिया आटे दाल का भाव. इरादे स्पष्ट आहेत, मॅच जिंकायची आहे, सेमीफायनल गाठायची आहे. 53 वर 4. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, पाहत बसलाय बॉलकडे. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. डॉट बॉल. शेवटची ओव्हर, 2 चेंडू शिल्लक, ते पण 4 गडी बाद. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि बॅटर आउट. घनश्याम मात्र सुरक्षित असेल. रोहनला माघारी परतावं लागेल. शेवटचा एक बॉल मात्र डावातला अगदी हाणामारीचं षटक आहे, त्यामुळे हे सर्व अपेक्षित आहे शेवटच्या ओव्हरमधून. 9.35 चा करंट रन रेट आहे. लास्ट कॉल वामिका स्टार पालघर, बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. लवकर टॉससाठी या, अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. डायरेक्ट सेमीला पेनल्टी लागेल. जो कोणी संघ उशीर करेल, जर सेमीला पोचला तर सेमीला तुम्हाला पेनल्टी लागेल. दोन्ही संघांमधून जो कोणी संघ पुढील मॅच मध्ये टॉस साठी जर आला नाही तर सेमीफायनलला तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. इथे मात्र डॉट बॉल सोबत सांगता होते 6 षटकांची आणि 6 षटकांखेरीज संघाची एकूण धावसंख्या झाली 53 धावा. जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये अर्थात या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने आदित्य सत्यविनायक कामोटे 54 धावांची आवश्यकता. सुरुवात ज्या पद्धतीची झाली होती असं वाटलं होतं कुठेतरी 70-75 धावांपर्यंत तरी जाऊन पोहोचेल, परंतु अजयने जर आपण गोलंदाजीचं प्रत्यक्षिक पाहिलं तर अजयच्या गोलंदाजीमधून आज शेवटची ओव्हर जशी आपण पाहिली आहे, अजयने फक्त 6 धावा खर्च केले आणि 2 फलंदाजांना बाद केलं, 2 विकेट त्याने पटकावले आणि ते सुद्धा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी म्हणावी लागेल अजयची. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा 2 विकेट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने पटकावल्या आणि संघ जाऊन थांबला तो 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावांवर. जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 9 धावांच्या रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे मात्र बनवाव्या लागतील त्या 54 धावा आदित्य सत्यविनायक कामोटे संघाला. चला मॅचच्या टॉस कडे जाऊया. वामिका स्टार पालघर आणि बाबू 11 मुकेश रॉयल. चला या टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. मान्यवरांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक करायसाठी समोर यायचंय.
वामिका स्टार पालघर कॉल कोण करते? चला वामिका स्टार पालघर अर्थात निलेशजी वाणी साहेब आज ही मॅच बघत असतील. त्याचा टॉस हा या ठिकाणी होतोय. वाय चषक 2024. वामिका स्टार पालघर कॉल करेल. बॉल किंवा बॅट? बॉल मागितलाय आणि येस बॉल आलाय. वामिका स्टार पालघर वन द टॉस. निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि आज क्वार्टर फायनल आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे आणि काय चेंजेस असतील का संघामध्ये? स्ट्रॅटेजी असं काही नाही, कमी स्कोरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि चेंजेस काही नाही आहेत. जी मागची टीम होती तीच प्ले टीम आहे. तर पूर्ण ताकदीनिशी ही मॅच खेळा आणि सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ घेत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर मॅच. आणि तुम्ही जर टॉस जिंकला असतात तुम्हाला प्रश्न आहे की काय घेतलं असतात? आणि आज ही क्वार्टर फायनल आहे तर काही स्ट्रॅटेजी वेगळी आहे आणि काही संघामध्ये चेंजेस आहेत का? तीच टीम जी अगोदर खेळली होती? नाही, चेंजेस काही नाही आहेत. ISC टीम आहे आणि स्ट्रॅटेजी काही नाही. टीम चांगली आहे, त्यांच्यासमोर खेळायला जरा मजा येईल. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. लगेच तयारी करा. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. आणि लगेचच जाऊया आता मात्र दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 54 धावांचा पाठलाग आज करावा लागणार आहे. तो आदित्य सत्यविनायक कामोठे संघाला. आकाश गुरव बल्ली ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बल्लीने मचादी खलबली. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल खणखणीत वाय चषक चौकार. पहली बॉल पर बल्ली की हवा चली. मैदान में मची खलबली. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा वाय चषक चौकार पहिल्याच बॉलवर. 4 धावा. दुसराही बॉल बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑन वरती मात्र हेनॉय एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा हेनॉयकडे पाहिलं गेलं या स्पर्धेच्या 14व्या पर्वामध्ये. काय फिल्डिंग केली होती पहिल्या 2 सामन्यांच्या वेळेला क्वालिफायर राऊंड मध्ये. 5 धावा. दुसऱ्या बाजूने मात्र जर पाहिलं तर आकाश सोबत अर्थात बल्ली सोबत राजन आहे. ॲज इट इज बॅटर्सची जोडी मात्र ओपनिंग पेअर मध्ये पाहायला मिळते आज आदित्य सत्यविनायक कामोठे संघाकडून. पॉवर प्लेची ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. राजन विरुद्ध प्रणय. तिसरा चेंडू. या वेळेला मात्र मिड ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर आहेत. अगदी शॉर्ट कव्हर म्हणावं लागेल कारण इनर सर्कल मध्येच फिल्डर आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्यांना जर आपण भेदला तर मात्र अगदी सहज चौकार मिळवू तुम्ही शकाल. ज्या पद्धतीने मात्र बल्लीने पहिला बॉल खेळला तशाच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. क्षेत्ररक्षणाला मात्र दरार द्यावी लागेल. 20 मिनिटांचा अवधी आहे लक्षात घ्या. 25 मिनिटं कारण आज 6 ओव्हर आहेत. 20च मिनिटं आहेत. 22 मिनिटं. ओके थँक्यू सो मच. उद्याची चव्हाण सर मला कळवत आहेत आज 6 ओव्हरची मॅच असल्या कारणानं 2 मिनिटं अधिक आहेत. या आतापर्यंतच्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण 20 मिनिटं दिली होती. आज 22 मिनिटं आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा मॅचमध्ये. वेळ जास्त वाया दवडू नका. वेळेचा सदुपयोग करा कारण आज बऱ्याच मॅचेस खेळवायचे. टॅप केलाय. नो बॉलचा इशारा. बॉल जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल आणि त्यावर आलाय हा दणदणीत चौकार. बल्लीने मी मचाई खलबली. राजनने मात्र राज केलं या बॉलवर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी अंपायर झेड. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
तसं बघायला गेलं तर 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 54 धावा काही मोठं लक्ष नाहीये. आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये महिलांच्या गटातून 73 धावा बनवल्या गेल्यात. पुरुष गटातून खुल्या गटातून जॉर्ज इलेव्हन कल्याणने मात्र 5 ओव्हरमध्ये 73 धावा बनवल्यात. त्यामुळे 6 ओव्हरमध्ये 54 धावा जास्त मोठं लक्ष मानलं जाणार नाही. दरम्यान या वेळेला सुद्धा पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक राजनच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. चार चेंडू 13 धावा. सारखीच सुरुवात होताना दिसतीये. ज्या पद्धतीनं मात्र आज सुरुवातीला रॉयल फॅम चेंबूर संघानं सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्या होत्या. इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलेला असताना 13 धावा आलेत. नंतरच्या काळात म्हणजे शेवटच्या काही 2-3 ओव्हरचा जो खेळ आहे, थोडासा धावफलकाचा आलेख जो आहे तो खाली येताना आपल्याला पाहायला मिळाला. जो ग्राफ आहे आपण जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18, 19, त्यानंतर 7, नंतर 5, त्यानंतर 8 आणि शेवटच्या षटकात अवघ्या 6 धावा आल्या होत्या. त्यामध्ये 2 विकेट सुद्धा अजयच्या गोलंदाजीमधून. प्रणय मात्र तयार नेक्स्ट बॉलसाठी. 5वा चेंडू, धावसंख्या 13. आणि या वेळेला नो बॉलचा इशारा पंचांकडून तर आलाय. पाहूया आता मात्र काय घडणार आहे. विचार विनिमय करतील पंच सुद्धा. नो बॉल आल्या कारणानं मला वाटतं हा रेफरल रिव्ह्यू पंच घेतील. पंचांनी मात्र आता कुठेतरी याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. चषक 2024 आपण बघत आहात. आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा नगरसेवक, युवा सेना सरचिटणीस, या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री अमेय अरुण घोले साहेब, त्याचबरोबर आमचे स्पोर्ट्स ब्रँड, जितकेही स्पोर्ट्स ब्रँड आपण पाहताय या स्पर्धेच्या मैदानाच्या आजूबाजूला जे बॅनर्स लागलेले आहेत, गेली कित्येक वर्ष या स्पोर्ट्स ब्रँडनी मात्र या स्पर्धेला योगदान दिलंय. गेट्सबी असेल, सुधांशू स्पोर्ट्स असेल, त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्ट्स असेल, कोलिको स्पोर्ट्स असेल आणि आमचे सन्माननीय गणेश देसाई साहेब, सन्माननीय तनिष्का विशाल कांबळे मॅडम, त्याचबरोबर गौरांगजी तवटे, करण डेकोरेटरचे सर्व सन्माननीय प्रशांतभाई कोटकर, FMS नेट अर्थात FMS इंटरनेटची जी सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी महेशभाई आणि फारुखभाई, त्याचबरोबर सहकार नगरचे सर्व रहिवासी आणि नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस अधिकारी खूप खूप आभारी असणार आहोत. दरम्यान विकेटचं पतन, बॅटर आउट घोषित केला गेलाय. पुढचा दरवाजा बंद केला होता परंतु गोलंदाजानं मागच्या दारानं चोरी केली. एक अतिशय महत्वपूर्ण विकेट जी मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं होतं. त्या बॉलवर सोडून दिला होता चेंडू, सुंदर लेग ब्रेक बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र पाठीमागून यष्टीचा वेध घेतला, लेग स्टंपवर जाऊन आदळला आणि फलंदाज बाद. राजन आउट होऊन माघारी परततोय. न्यू बॅटर येतोय ऋतिक. काय बॅटिंग केली होती आज. त्याच्याही अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. कालच्या दिवसात मात्र आपल्या संघासाठी जबरदस्त चौकारांचं प्रदर्शन त्याने केलं होतं. अंतिम क्षणाला मैदानावरती येऊन आपल्या संघासाठी तो तारणहार बनला होता. संकटमोचक म्हणून कामगिरी केली होती. आणि तो मात्र यावेळेला पहिल्याच बॉलवर यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. प्रणयने दिले उत्तर. फलंदाज ऋतिक होतोय त्रिफळाची. आणखीन एक धक्का. व्हेरी नेक्स्ट बॉल शेवटच्या चेंडूवरती ऋतिक सुद्धा बाद. निराशाजनक कामगिरी आज ऋतिक कडून पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर मात्र माघारी परततोय. आल्या पावली मात्र जावं लागतंय ते पॅव्हिलियनच्या दिशेला. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. काल आपण काय केलं त्यापेक्षा आज आपण काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, अभी नाही तो कभी नाही. मग त्यासाठी मग पुन्हा तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल. हा सामना जर तुमच्या हातातून गेला तर मग बरोबर 364 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे.
मराठीमध्ये असं म्हटलं जातं की काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाही. टाइम लिमिट लक्षात ठेवा. टाइम रिस्ट्रिक्शन आहे. 22 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला गेलाय. 13 for 2. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा. ते सत्यविनायक कामोठे. न्यू बॉलर येतोय आनंद. बॅटिंगही चांगली केली होती. या वेळेला मात्र मनगटी फटका केलाय. फिल्डर पाठीमागे आहे. हेनॉय त्याच्या हातातून मात्र बॉल सुटणं अशक्य आहे. अशक्य नाही म्हणता येणार पण कठीण आहे. चांगली फिल्डिंग केली आतापर्यंत मागील 2 दिवसांपासून. आकाश गुरव बल्लीच्या बॅटमधून एकेरी धाव. धावफलक एक घर पुढे सरकते. या वेळेला सोडलाय बॉल. जातो मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच उज्जी चव्हाण यांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची घोषणा. स्वैर चेंडू. एक्स्ट्रा रन्स. पुन्हा एकदा तेच. पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त रन्स मिळतील. पुन्हा एकदा मात्र धावांमध्ये वाढ होईल. पंधरा वर 2. 16 वर 2 माफ करा. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आनंद कमबॅक करावा लागेल. लाईन लेंथ कुठेतरी मात्र नियंत्रणात आणावी लागेल. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर निखिल. या वेळेला मात्र एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा प्रयत्न होता निखिलचा, परंतु तोही फसलाय. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय आनंदच्या ओव्हर मधून. दुसरा चेंडू पूर्ण. येतोय आणखीन एक डॉट बॉल. एक चांगली फाईट बघायला मिळेल या मॅच मध्ये, कारण रॉयल फॅम चेंबूर सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. स्टेप आउट झालेत या वेळेला. लॉंग ऑन वर थ्रो मात्र स्ट्राईक एंड कडे, परंतु बॉलचं कलेक्शन करता येत नाहीये. एक पुन्हा संत गतीनं का होईना, परंतु धावफलक प्रत्येक बॉल नंतर पुढे घेऊन जायचंय. 17 धावा असतील या एकेरी धावेनंतर. संघाच्या धावफलकात मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. 17 विथ द लॉस ऑफ 2. 2 गडी बाद 17. सध्या तरी मात्र आकाश गुरव शांत आणि संयमी आहे. परंतु जे म्हणतात ना की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता असते. तसाच काहीसा खेळ राहिला आकाश गुरव बल्लियाचा. आणि यावेळेला ओहो काय फिल्डिंग केली आहे. काबिल आहे तारीफ फिल्डिंग. टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील या फिल्डिंग साठी. बेस्ट वर्सेस बेस्ट. आदित्य सत्यविनायक कामोठे वर्सेस रॉयल फॅम चेंबूर. आता ही वाशी गाडी आहे का पनवेल गाडी आहे जी कामोठ्यापर्यंत जाईल. यावेळेला बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय. फिल्डर येतोय. अगदी मिठी मारली दोघांनी एकमेकांना. आकाश गुरव थँक्यू बोललाय. भावा थँक्यू. माफ करा निखिल होता तिकडे. चुकीची दुरुस्ती. दरम्यान 19 धावा. जरा खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करा. बॅटर्सला पाणी हवंय. 24 चेंडू आणि 35 धावांची आता मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8.25 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल. प्रति षटक आपण जर पाहिलं तर जवळपास 8.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने आता या 24 चेंडूत 35 धावा बनवायचे आहेत. चांगली चुरस बघायला मिळेल
एक चांगली फाईट बघायला मिळेल. दोन्हीही संघ मात्र आपलं 100 नव्हे तर आज 110%, आपलं 120%, आपलं 150%, आपलं 200% देण्याचा प्रयत्न करतील. जितकं होईल तितकं आपलं सर्वोत्कृष्ट इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतील. फिल्डिंगही चांगली होते, बॅटिंगही चांगली होते, बॉलिंगही जबरदस्त होते. रितेश 22 मिनिटं आहेत लक्षात घ्या, त्यामधली 8 मिनिटं ऑलरेडी समाप्त झालेली आहेत. तुमच्याकडे आता फक्त 14 मिनिटं शिल्लक आहेत. आज पंचांना तुम्ही थोडंसं सिरियसली घ्या, कारण जो टाइम लावला गेलाय तो स्ट्रिक्टली टाइम या ठिकाणी आज पाळला जाणार आहे. जरा जरी आपण उशीर केला तर त्यासाठी तुम्हाला पेनल्टी लागू शकेल. आणि स्वतः उजयजी चव्हाण आज पंचांच्या भूमिकेत आहेत. 2 ओव्हर 19 धावा, 8 मिनिटं संपली आहेत, 14 मिनिटं तुमच्या हातात आहेत. धावसंख्या झाली 19. स्ट्राईकवर आहे आकाश, माफ करा निखिल, आणि दुसऱ्या बाजूने आकाश. बॉलिंग मार्क वरती येतो रितेश. यावेळेला मात्र फ्रंट फुटवर येऊन हो काय फिल्डिंग आहे, पुन्हा एकदा जबरदस्त एफर्ट्स. चांगला प्रयत्न. या पुढील सामना वामिका स्टार पालघर विरुद्ध बाबू 11. मुकेश रायचेंबूर यावेळेला मात्र मिसफिल्ड. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधून आणखीन एक गरजेचा चौकार. बऱ्याच वेळानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला. आतापर्यंत सिंगल डबल धावा घेऊन संघर्ष करत होते निखिल आणि आकाश, परंतु यावेळेला नक्कीच 4 धावा मिळतील. या चौकारणीशी मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकात मोठा बदल घडेल. धावफलक मात्र 4 पुढे सरकेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्वार्टर फायनल नंबर 2 आपण बघतोय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना वाय चषक 2024 सीझन 14व पर्व, ज्याच्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व. प्रेक्षक आणि प्रेक्षक अगदी मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र हार्दिक स्वागत. दरम्यान रितेशचा पुढील चेंडू निखिलसाठी. बॉल नंबर 3 आणि यावेळेला पुन्हा पडून घ्यायचा प्रयत्न, परंतु चुकीचा निर्णय तिकडे घेतला गेलाय निखिल कडून. अगदी फटका खेळल्या मात्र धाव घेण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळाले, परंतु कव्हर क्षेत्रात आज काय फिल्डिंग केली आहे. या खेळाडूची फिल्डिंग आवडली असेल तर जरा प्रेक्षकांना विनंती आहे, जरा टाळ्या होऊन जाऊ देत या खेळाडूसाठी. काबिले तारीफ फिल्डिंग, वाखाणण्याजोगी फिल्डिंग, आणि त्यामुळे मात्र आली एक विकेट. निखिल बाद झालाय. चला टाइमचं भान राखायचंय, वेळेचं भान राखायचंय. 22 मिनिटांचा अवधी आहे ऑलरेडी. मगाशी ओव्हर सुरू होण्यापूर्वी आपण 8 मिनिटं वाया घालवलेली होती. 14 मिनिटं तुमच्या हातात आहेत. त्यापैकी आता पुढे ही ओव्हर संपल्यानंतर किती वेळ आपल्याकडे शिल्लक राहते तेही पाहूया. टायमर लावलेला आहे. उदय चव्हाण सर आहेत तिकडे. तेवीस वर 3, 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला मात्र पायाला लागलाय बॉल, त्यामुळे 22 लेग बायच्या धावा तुम्हाला या स्पर्धेदरम्यान मिळणार नाहीत. आकाश मात्र एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या जोडीला आता सुमित आलाय. रितेशने एक चांगली ओव्हर हाताळली, भलेही चौकार खाल्ला एक, परंतु त्या व्यतिरिक्त कोणती नाहीये या ओव्हरमधून. यावेळेला मनगटी फटका पाठीमागे टीममध्ये आहेत. त्यांच्याकडून बॉल सुटणं थोडंसं कठीणच आहे, आणि तसं बघायला गेलं तर तितकी ताकद नव्हती फटक्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या 24, 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. रितेश बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकवर असेल. शेवटच्या चेंडूसाठी आकाश गुरव अर्थात बल्ली फिल्डिंग चाचपणी करतायत.
54 धावांचं लक्ष्य. बॅटची कडा घेतली आहे, डिक्लेअर आहे की धावून काढलेली धाव आहे, परंतु धाव मात्र नक्की मिळणार आहे. 25 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं 8.5 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे धावतंय. रिक्वायर्ड रन रेट जो आहे प्रतिषटक 9 धावांच्या सरासरीने मात्र पुढे घेऊन जायचा होता, कारण 6 ओव्हरमध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे प्रयत्न चांगला सुरू आहे. अजूनही मात्र जर पाहिलं तर 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये मात्र अजून जवळपास 29 धावांची गरज आहे आदित्य सत्यविनायक कामोठेला हा सामना जिंकण्यासाठी. क्वार्टर फायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. यानंतर वामिका स्टार पालघर विरुद्ध बाबू 11 रॉयल मुकेश रॉयल चेंबूर. चेंबूरच्या दोन्ही संघांचं नाव थोडंसं सिमिलर आहे. एका बाजूला रॉयल फॅम आहे तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल आहे, परंतु दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत तरी रॉयल राहिली आहे हेच म्हणावं लागेल. सत्यविनायक कामोठे अर्थात आदित्य सत्यविनायक कामोठे संघाला 18 बॉल आणि 29 ची गरज. आनंद पहिल्या षटकात आनंदने 6 धावा खर्च केलेल्या. पाहूया या षटकात काय करतोय. आकाश गुरवच्या बॅटमधून या वेळेला चांगला फटका, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत, धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. चांगली फिल्डिंग सजवली आपल्या गोलंदाजीला अनुसरून. फटका चांगला होता, परंतु अगदी खेळाडूच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात निर्धाव चेंडूने. आनंद विरुद्ध आकाश. यावेळेला मात्र स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. बॅकवर्ड पॉइंट कडे फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धाव महत्वाची आज. वाय चषक 2024 सीझन 14च्या ट्रॉफीवर आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं असेल तर मात्र आपलं सर्वोत्कृष्ट आज तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अन्यथा मात्र 364 दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा मात्र ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहण्याची. बरेच नवीन खेळाडू यावर्षी या स्पर्धेदरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, जे की प्रत्येकाचं एक स्वप्न आहे, प्रत्येकाची एक इच्छा आहे की वाय चषक आयुष्यात एकदा तरी आम्ही खेळावा. एक दर्जेदार स्पर्धा, एक दिमागदार असं आयोजन. यावेळेला मात्र 4 धावा. चुकीची या ठिकाणी फिल्डिंग आपण जर पाहिलं तर हा एक महत्वपूर्ण चौकार म्हटला जाईल. असं वाटलंही नव्हतं 4 धावा मिळतील, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर पोहोचतील, बॉल झाला गेलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रयत्न केला तिकडे, चांगले एफर्ट्स लावले, सुरेही लावला, परंतु काही फायदा नाही. 4 धावा मात्र मिळाल्या आणि 4 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. 4 चेंडू पूर्ण झाले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 3 गडी बाद, 31 धावा. आकाश गुरव ऑन स्ट्राईक. आनंदचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र डॉट बॉल असेल. एक तेरी तो एक मेरी. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. शेवटचा बॉल. कधी रॉयल फॅम तर कधी आदित्य सत्यविनायक, कधी चेंबूर तर कधी कामोठे. चांगला सामना रंगतोय. यावेळेला मनगटी फटका गॅप मध्ये निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आकाश गुरव बल्लीच्या बॅटमधून पुन्हा एकदा खलबली. 4 धावा, चौकार. व्हॉट अ बॅटिंग. 4 ओव्हर नंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 धावांवर. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. चला चर्चा करा, परंतु चर्चेचं अधिवेशन करू नका मित्रांनो प्लीज. कालच अधिवेशन संपलंय. आता तुमची चर्चा संपवा, तुमचं अधिवेशन संपवा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा.
शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. 12 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. समजतंय की महत्वाची मॅच आहे, परंतु जास्त वेळ वाया घालवू नका. 22 मिनिटांच्या अवधीवर गेलात तर मात्र पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. उदय चव्हाणचं मात्र घड्याळाकडे लक्ष आहे. आतापर्यंत 406 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा स्क्रीनवरती सुद्धा मात्र ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकेल, परंतु आपली स्क्रीन बंद आहे, परंतु आम्हाला तरी मॉनिटरवर दिसतंय. थोड्या वेळात मला वाटतं आपली मेगा स्क्रीन सुद्धा चालू होईल आणि त्यावेळेला तुम्हाला सुद्धा ती माहिती संपूर्णपणे माझ्या समोर दिसेल ट्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलद्वारे. चला थोडीशी घाई करा. फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटात 2 ओव्हर कंप्लीट करायचे. लक्षात घ्या, शेवटची 7 मिनिटे. कबड्डीमध्ये जसा वेळ लावला जातो आणि ज्या वेळेला शेवटची 5 मिनिटं बाकी असतात त्यावेळेला पंच येतात आणि सांगतात शेवटची 5 मिनिटे. तसंच मला सांगावं असं वाटतंय इथे दोन्ही संघांना की शेवटची 7 मिनिटं आहेत. 35 वर 3, 12 चेंडू 19 धावा. प्रणय 5वी ओव्हर घेऊन आलाय. स्ट्राईक वरती सुमित. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. एक सिंगल धाव मात्र घेण्याची संधी मिळेल सुमितला. आकाश गुराव कडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा आहेत. बघा आतापर्यंत संघर्ष केलाय, चांगली बॅटिंग करतोय. संघर्ष नाही तर फाईट करतोय असं म्हणावं लागेल आज, कारण 10 चेंडूत 17 धावांवर तो बॅटिंग करतोय. काल थोडासा संघर्ष केलेला पहिल्या मॅच मध्ये, कारण ज्या वेळेला पहिली मॅच त्यांची रंगली होती त्यावेळेला मात्र एक चांगली फाईट झाली होती. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाऊन सामना पोहोचला होता, परंतु अखेरकार आपण जर पाहिलं तर शेवटला मात्र आदित्य सत्यविनायक कामोटे संघाने तो सामना जिंकला. परंतु आपण जर पाहिलं तर जम्बो 11ने सुद्धा चांगली फाईट दिली होती आदित्य सत्यविनायक कामोटे संघाला. आज मात्र समोर रॉयल फॅम चेंबूर. टॅप केलाय, बॅकफुटवर जाऊन मात्र खेळलेला फटका आहे, खेळाडूच्या हातात जाईल. गॅप शोधावा लागेल, रिकाम्या जागा भराव्या लागतील. शाळेत असताना आपण परीक्षेला बसायचो त्यावेळेला प्रश्न यायचा, रिकाम्या जागा भरा आणि 1 मार्क मिळवा. रिकामी जागा भरलात की 4 धावा मिळणार आहेत. त्या मिळवायच्या असतील तर त्या रिकाम्या जागा भराव्या लागतील. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बघायला मिळते. वा, एक धाव अडवायची आहे. एक धाव मात्र महत्वाची या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. एकाला बनवायची, दुसऱ्याला अडवायची आहे. एकाला रोकायची आहे, एकाला ठोकायची आहे. रोखल्या जातील की ठोकल्या जातील, चेस डिफेंड केले जातील. चला आता सुमितने आपली आवडती बॅट घेतली आहे. विश्वास असतो एखाद्या खेळाडूचा आपल्या बॅटवरती. एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या बॅटने मात्र चांगली बॅटिंग झाली असेल तर त्या बॅटवर मग एखाद्या वेळेला विश्वास बसला की मग तीच बॅट घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये तो खेळाडू खेळत असतो. आणि आपली आवडती बॅट घेऊन आता मात्र सुमित मैदानावर आलाय. प्रणय आतापर्यंत थोडीशी महागडी गोलंदाजी आहे प्रणयची, परंतु 2 विकेट सुद्धा त्याने पटकावलेत. 16 धावा आतापर्यंत खर्च केलेत. या ओव्हरमधले 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 3 गडी बाद, 37 धावा. स्ट्राईकवर सुमित प्रणयच्या पुढील चेंडूसाठी. राऊंड विकेट, 3 टू गो. पुन्हा एकदा मात्र खेळाडूच्या हातामध्ये जाईल. रितेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते, परंतु बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये रितेशला. परंतु एकाच धावेवर समाधानी राहावं लागलंय सुमित आणि आकाशला. उत्सुकता वाढते. या सामन्याचा विजेता कोण, प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे या मैदानावरती. गतवर्षीचा अंतिम विजेता संघ आदित्य सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या समोर रॉयल फॅम चेंबूर. दोन्हीही फायनलिस्ट आहेत गेल्या वर्षीचे. आज मात्र क्वार्टर फायनल मध्ये समोर आले आहेत. चोरट्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे मात्र मागणी केली, अपील केली. पंचांनी मात्र ती अपील फेटाळून लावली आहे. आकाश गुरव सेफ.
म्हणजे गेल्या वर्षीची फायनल आपण आज या वर्षी क्वार्टर फायनल मध्ये बघतोय. म्हणजे या वर्षी गेल्या वर्षीच्या फायनलिस्ट पैकी एकच कोणतरी फायनलला जाणार. त्यामुळे ही मॅच जिंकायची आहे. एक रायव्हलरी मॅच आहे. रॉयल फॅम चिंबूला गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूने आदित्य सत्यविनायक कामोटे आपली परंपरा कायम राखणार का हे पाहायचंय. 39 शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले. डाऊन दी ग्राउंड फटका झोकून दिले स्वतःला क्षेत्ररक्षकाने, परंतु बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॉल जातोय थेट, घेतोय बाउंड्री लाईनची भेट. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत वाय चषक चौकार. काय फटका खेळलाय. जबरदस्त पदल आली. तितकंच चांगलं टायमिंग आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे 43 धावा. 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक रायव्हलरी मॅच. गतवर्षीचे 2 अंतिम संघ आज मात्र क्वार्टर फायनल मध्ये, उपांत्य फेरीमध्ये मात्र आपल्या एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हीच खरी गंमत आहे वाय चषक 2024 सीझन 14 ची. पाच ओव्हर 3 विकेट 43 धावा. 13 चेंडूत 19 वर बॅटिंग करतोय आकाश, तर 6 चेंडूत 8 धावांवर सुमित. शेवटची पॉवर प्लेची ओव्हर कोणाकडे सोपवली जाणार. 6 बॉल 11 रन. घनश्यामकडे मात्र ही शेवटची ओव्हर असेल. घनश्याम को शाम तक अगर ये टूर्नामेंट खेलना है तो आज 6 बॉल में 11 रन बचाने होंगे. दुसऱ्या बाजूने स्ट्राइक वर असणार आहे आकाश गुरव. बल्ली काय घडणार, काय बिघडणार. शेवटचे 6 बॉल 11 रनची आवश्यकता. चला टाइम अप होत आलेला आहे. शेवटची 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 6 बॉल 11 रन. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे. धडधड वाढली आहे. पहिला बॉल वाईट बॉलचा इशारा. 6 बॉल 10 रनची गरज. घनश्याम विरुद्ध आकाश, आकाश विरुद्ध घनश्याम. आणि यावेळेला पहिला बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. बल्ली की खलबली फिर से एक बार मैदान पर. ट्रिमेंडस स्क्वायर कट बाय आकाश गुरव. नो बॉल आणि नो बॉल वर चौकार. पंचांची हुज्जत घालू नका. गेली कित्येक वर्ष या वाय चषकाची सेवा करतायत उदयजी चव्हाण. अगदी विचार विनिमय पूर्वकच काहीतरी निर्णय त्यांनी दिला असावा. सो डू नॉट आर्ग्यू विथ द अंपायर्स. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. गेले 4 दिवस अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका बजावत आलेले आहेत आमचे सर्व पंच. नो बॉल आहे. येस, नो बॉल आणि चौकार आलाय. परंतु धावा 4च मिळणार आहेत. बॉल काउंट होणार नाहीये. त्यामुळे आता 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता.
रन बॉल इक्वेशन आणि पुन्हा नो बॉलचा इशारा. सहा चेंडू 5 धावा. आणखीन एक नो बॉल आल्यानंतर नो बॉल. साइडा अलाउड आहे परंतु 90 डिग्री पेक्षा जास्त नाही चालणार. सहा चेंडू 5 धावा. या वेळेला खेळाडू तिथे आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये परंतु आदित्य सत्यविनायक कामोटे संघाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतो या मॅच मध्ये. घनश्यामच्या 2 बॉल नो बॉल मुळे मात्र बऱ्याच धावा आल्या. आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पाच चेंडू आणि 3 धावा गरजेचे आहेत. मात्र त्या व्हाईट बॉल नंतर बरंच काहीच घडलं. नो बॉलवर चौकार आला, पुन्हा नो बॉल आला, त्यानंतर मात्र एक सिंगल धाव धावून काढली गेली. त्यानंतर आता मात्र व्हाईट बॉल. RM रेनबो हा पहिला संघ ठरला होता सेमीफायनल मध्ये दाखल होणारा. आणि या वेळेला मात्र आदित्य सत्यविनायक कामोठे दुसरा संघ आहे सेमीफायनल मध्ये दाखल होणारा. उपांत्य फेरी गाठली आहे. वन्स अगेन into the semi-finals. Aditya Satyavinayak Kamote, congratulations and very hard luck, very bad luck, Royal Fam Chembur. चांगली मॅच रंगली परंतु शेवटची ओव्हर मात्र सामना एकतर्फी झालेला आपल्याला बघायला मिळाला. असं वाटलं होतं की चांगली फाईट होईल शेवटच्या ओव्हरमध्ये परंतु घनश्याम कडून झालेली चुकी जी आहे अगदी त्याने आपल्या बॉलिंग ऍक्शनवर कुठेतरी ताबा मिळवला असता तर मला वाटतं ही मॅच तेही जिंकू शकले असते. परंतु या मॅचचा